नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी शिवण क्लासमध्ये। आज आपला शिवण क्लासचा चौथा दिवस आहे। तर पहिल्या दिवशी ब्लाऊजची मापं घेतली, दुसऱ्या दिवशी आपण पेपर कटिंग केलं, तिसऱ्या दिवशी बाही कटिंग आणि कटोरी वाढवलेली आहे। तर हा चौथा दिवस आहे। तर चौथ्या दिवशी आपण हे पॅटर्न जे काढलेलं आहे ते कसं कट करायचं ते बघूया। तर त्या दिवशी पॅटर्न जे काढलेलं क्लासमध्ये तो ब्लाऊज तयार केलेला आहे। मी इथं दुसरा 34 साईजचा ब्लाऊज तयार करत आहे। कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं माप असंच टाकायचं आणि ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर बघा हे कट कसं करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला बंद बाजूवरती टाकायचा आहे। जो फोल्ड बाजू असते त्यावरती पाठीमागचा भाग ठेवायचा आहे बघा। आणि अशा पद्धतीने मार्क करायचं आहे, जसं आहे तसं मार्क करायचं। दुसरा कुठलाही भाग कुठे ठेवा, पण पाठीमागचा भाग नेहमी बंद बाजूवरती ठेवायचा। इथं आपण साईड पट्टी ठेवली, जिथं आपला जो भाग ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे। इथं आपण बाही ठेवलेली आहे। आता हे सगळं आपण सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि कटोरी आहे, क्रॉसपट्टी आहे, ती आपली डबलची काढून घ्यायची आहे। ब्लाऊज पूर्ण कट झाला ना तिथं आपण डबलची क्रॉसपट्टी काढायची, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी जोडताना व्यवस्थित येते, फिनिशिंग सहित आणि वेळही कमी लागतो। तर बघा सुरुवातीला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे। पलीकडच्या बाजूला ठेवताना मार्जिन वगैरे तिकडे सुटू नाही द्यायचं, म्हणजे गळारुंदी जास्त होईल आपली। त्यामुळे व्यवस्थित बंद बाजूवरती ठेवायचा पाठीमागचा भाग। सुरुवातीला जसं आहे तसं मार्क करून घ्या। आता हा उरलेला कपडा आहे तो आपल्याला पायपिंगची पट्टी, कमरपट्टी, हुकलूक पट्टी त्यासाठी उपयोगी येणार आहे। त्यामुळे आपण व्यवस्थित असं कपडा वाया न जाऊ देता व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। सुरुवातीला जसं पेपर कटिंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे। आता बघा कटोरी आपण जशी ठेवलेली आहे तशी ठेवायची, सरळ भाग खाली ठेवायचा, क्रॉस भाग असा साईडला आला पाहिजे। अशा पद्धतीने कटोरी ही ठेवून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे कटोरी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे आपलं माप जे आहे ते बरोबर येतं। आता हे मार्किंग केलेले पार्ट काढून घेऊ आपण आणि बाकीच्या पार्टला मार्किंग करायचं आहे। आता बाहीला मार्किंग करायचं आहे। बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची। खडून आपल्याला जेवढं आपलं पेपर आहे त्याच पद्धतीनं आणि जसा आकार आहे ना आपला त्याच पद्धतीने आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे। आता क्रॉसपट्टी आपण नंतर डबलची काढून घेऊया, म्हणजे फोल्ड करायचं आहे। डबल फोल्ड आणि 4 फोल्ड करून क्रॉसपट्टी काढायची असते। त्यामुळे आता सध्याला मार्किंग वगैरे करायचं नाही त्यावरती। तुम्हाला जर कपडा कमी असेल तर तुम्ही डबलची न काढता सिंगलची 2 ठिकाणी 2 काढू शकता, जागा जसं असेल तसं। बघा इथं मी गोलाकार देऊन घेतलेला आहे पाठीमागच्या भागाला, जसा तुम्हाला हवा तसा आकार द्या। आता हे कट करायचं आहे। सुरुवातीला जी लाईन सरळ करून घ्यायची आहे कमरेच्या बाजूचं ते एक्स्ट्राचं ते कट करायचं। तिथं जरी कपडा एक्स्ट्रा झाला तरी पाठीमागं चुना पडतात ब्लाऊजमध्ये। आपल्याला जसा आकार आहे तसं सेम कट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मार्किंग आहे ते आपली ब्लाऊज पिसावरती राहिली पाहिजे कट करताना। त्यामुळं काय होतं, ब्लाऊजचं कपडा कमी पडत नाही शिलाई करताना आणि माप आपलं कमी जास्त होत नाही। आणि शिलाई करताना आपण परत ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करू त्यावेळेस कमी जास्त जो पार्ट झालेला आहे तो आपल्याला कट करता येतो। त्यामुळं आपल्याला मार्किंग आहे ती बरोबर कपड्यावरती राहिली पाहिजे। मार्किंगच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। कट करताना दुसरा कपडा कट नाही होऊ देता कट करायचं, म्हणजे आता इथं आपण जवळजवळ पार्ट ठेवलेले आहेत तो भाग कट करताना इकडचा भाग कट न झाला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या, म्हणजे आपला माप जे आहे ते व्यवस्थित येईल।
आता अगोदर भाई कट करू आणि मग त्यानंतर साईड पट्टी कट करूया, म्हणजे इकडचा भाग कट झाल्यानंतर तिकडचा भाग आपल्याला व्यवस्थित कट करता येईल. मग म्हणते भाई कट करून झालेली आहे. आता आपण साईड पट्टी कट करायची आहे. आता बघा, कट करताना व्यवस्थित असं कट करायचं आहे. कपडा गोळा नाही होऊ द्यायचा कटिंग करताना. तर तुम्ही पहिल्या दिवशीचा, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बघितला नसेल, तिसऱ्या दिवशीचा, तर चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला शिवण क्लास घर बसल्या करता येईल. प्रत्येक साईजचा ब्लाऊज कट करताना काय टिप्स वापरायच्या ते मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगितलेले आहेत. कटोरी वाढवताना, भाई कटिंग करताना काय काळजी घ्यायची हेही मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर तुम्ही तेही व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि चॅनलमध्ये जाऊन पण तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. काय हा फोन आता हे पूर्ण कट झालेलं आहे. आता आपण क्रॉस पट्टी कशी कटिंग करायची ते बघूयात. तर तुमच्याकडे कमी कपडा असेल, म्हणजे 2 ठिकाणी काढलं तरी चालतं, म्हणजे 2 वेळेस काढायची, म्हणजे 4 क्रॉस पट्टी लागतात. इथं कपडा आपल्याकडे जास्त आहे, त्यामुळे आपण काय करायचं आहे, डबल फोल्ड करायचा, म्हणजे सुरुवातीचा आपला डबल आहे आणि 4 फोल्ड करायचे, म्हणजे आपल्याला अखंड क्रॉस पट्टी तयार होते. 4 फोल्ड केल्यानंतर आपल्याला अखंड क्रॉस पट्टी तयार होते. त्यामुळे 4 फोल्ड करून घ्यायचे आहे, त्यावरती क्रॉस पट्टी ठेवायची. जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे. सिंगल काढली तरीही चालतं, पण इथं कपडा एक्स्ट्रा असल्यानंतर असं डबलचं काढायचं, म्हणजे जोडताना आपल्याला एकाच वेळेस जॉईंट करता येतं. आता कर्व थोडासा आकार देऊन घेऊया आपण क्रॉस पट्टीला. हे कट करायचं आता. बघू शकता व्यवस्थित क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. तर आता आपण क्लिअर करून घ्यायचं आहे. इकडच्या साईडचं व्यवस्थित कटिंग झालं आहे का ते बघायचं. बघा व्यवस्थित अशी आपली डबलची क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला कमरपट्टी आणि हुकलूक पट्टी आणि पायपिंगची पट्टी काढून घ्यायची आहे. तर कमरपट्टी जी आहे ती 1.5 इंचाची काढायची आहे आणि त्याची लांबी जी आहे ती आपला छातीचा 4था भाग प्लस शिलाई मार्जिन जे असतं त्याच्या दुप्पट काढायची आहे. म्हणजे 34 साईजचा ब्लाऊज आहे, छातीचा 4था भाग आपला किती आहे 8.5, 9 आणि 10 म्हणजे 20 इंचाची आपल्याला रुंदी घ्यायची आहे आणि लांबी घ्यायची आहे 20 इंचाची आणि 1.5 इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे. आता इथं हुकलूकसाठी आपल्याला 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. आता बघा पट्टी आपण परत जॉईंट करून घेऊया.
कमरपट्टी आपण काढलेली आहे. आता ही हुकाची पट्टी तयार झालेली आहे. कमी जास्त झाल्यास आपण जॉईंट देऊन तिथं घ्यायचं आहे. आता एक पट्टी हुकाची तयार झालेली आहे. आता लूपची पट्टी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पायपिंगची पट्टी काढायची आहे. तर बघा इथं सरळ पट्टीचाही व्यवस्थित असा परफेक्ट गोट कसा घालायचा ब्लाऊजला मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे ब्लाऊज शिलाई करताना सरळ पट्टीचाही आपल्याला परफेक्ट असा ब्लाऊजला गोट घालता येतो. कपडा जर कमी असेल त्यावेळेस तुम्हाला क्रॉसपट्टी काढायला कपडा जास्त लागतो. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सरळ पट्टीचा परफेक्ट असा गोट घालून घ्यायचा आहे. तर आपण ब्लाऊज तयार करताना सरळ पट्टीचा गोट कसा घालायचा तेही बघूयात. आता बघा इथं मी अगोदर पट्टी काढून घेणार आहे. ब्लाऊज हुक लूकसाठी एक काढलेली आहे. आता दुसरी घ्यायची आहे. इथं जॉईंट करून घेणार आहोत पट्टी आता आपल्याला, कारण कमी आहे. आणि आता बघा आपल्याला इथं सरळ पट्टी काढायची आहे. गोट घालण्यासाठी सरळ पट्टी काढायची आहे. सरळ पट्टी बरोबर 1 इंचाची काढायची आहे. हुक लूकसाठी पट्टी काढलेली आहे, मग अशी एक काढली आणि आता एक ती जॉईंट करून आपण जोडायची आहे. आता गोट घालताना तुम्हाला 1 इंचाची पट्टी काढायची आहे. म्हणजे 1 इंचापेक्षा जास्त होऊ नाही द्यायचं. म्हणजे 1 इंचाची जर पट्टी आली ना गोट पलटी होत नाही. पायपिंगची पट्टी काढताना पट्टी जर जास्त झाली ना 1.5-2 इंचाची तर ती पट्टी जास्त झाल्यामुळं गोट पलटू शकतो. त्यामुळं बघा पट्टी जी आहे ती आपल्याला बरोबर 1 इंचाची घ्यायची आहे. असं पट्टीनं मार्क करायचं आहे गोट घालताना आणि आपल्याला गोटासाठी पट्टी काढून घ्यायची आहे. मी इथं मार्क करून दाखवत आहे 1 इंचाचं. त्याच पद्धतीनं तुम्हाला काढायचे आहे. ज्या साईडला जिथं जेवढी निघेल त्यावेळेला तिथं ते काढून घ्यायचं आहे. आता हे आपण कट करून घेऊया. सरळ पट्टीचाही परफेक्ट गोट येतो. तुम्ही बघू शकता. आता आपण ब्लाऊज तयार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला जर क्रॉस पट्टी काढायची असेल तर क्रॉसही काढू शकता. पण सरळ पट्टीचाही गोट एकदम परफेक्ट येतो. न पलटता गोट पलटणार नाही क्रॉस पट्टी न घेता. जर एखाद्या वेळेस कपडा कमी असतो त्यावेळेस क्रॉस पट्टी काढायला कपडाच पुरत नाही. सरळ पट्टी आपण जॉईंट करून गोट घालू शकतो. आता 1 इंचाचीच पट्टी काढायची आहे. 1 इंचापेक्षा जास्त पट्टी काढायची नाही, कारण 1 इंचापेक्षा जास्त पट्टी झाली तर गोट पलटतो. त्यामुळे पट्टी जी आहे ती बरोबर 1 इंचाचीच काढायची आहे. आता हे कट करून घेऊया. इथं बघा मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं पॅटर्न ठेवून कटिंग कसं करायचं ते पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शिवण क्लासचा 4था दिवस आहे. तर 5व्या दिवशी आपण पूर्ण ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते बघूयात. तर बघा इथं पूर्ण ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.